योनि के ऊपर लिंग रखकर वीर्यपात करना ये बलात्कार नहीं। पण छत्तीसगड कोर्टाचं जे निकाल आहे की वीर्यपात केवळ योनीवर लिंग ठेवून झालेला आहे, ह्या गोष्टीकडे जर बघितलं तर मात्र तो निकाल पूर्णपणे अनैतिक, असामाजिक। योनि के ऊपर लिंग रखकर वीर्यपात करना ये बलात्कार नहीं असा जो निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यास यांनी दिलेला आहे, त्याबाबत समाज माध्यमांमध्ये खूप चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्यातून खरं तर समाजामध्ये सुद्धा एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे। हा निकाल परवा आला आणि त्याच सोबत एक आशेचा किरण देणारा किंवा किरण दिसणारा एक निकाल सर्वोच्च न्यायालयातून आलेला आहे। तो निकाल म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिश्रा यांनी पूर्वी एक निकाल दिलेला होता की पीडितेच्या शरीराशी झटणं किंवा तिच्या कपड्याची नाडी सोडणं हा अटेम्प्ट टू रेप नाही। तर त्यात मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की पीडितेच्या शरीराच्या खाजगी भागाला स्पर्श करणं, झटणं किंवा तिच्या कपड्याची नाडी सोडणं हा बलात्काराचा प्रयत्नच आहे। तर मागचे जे निकाल आहेत सुप्रीम कोर्टाचे बलात्काराच्या संबंधाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने जे काही मतप्रदर्शन केलेलं आहे ते सुद्धा ह्या छत्तीसगड कोर्टाच्या निकालाच्या संबंधाने विचारात घेणं आवश्यक आहे। त्यातला पहिला म्हणजे जेव्हा बलात्कार गृहीत धरला जातो तेव्हा पूर्ण संभोग झाला आहे असं गृहीत धरणं समजणं आवश्यक नाही किंवा तसं होणं आवश्यक नाहीये। तसंच अंशतः लिंग प्रवेश असेल तरीही तो बलात्कार समजला जावा किंवा बलात्कारासाठी वीर्यपतन होणं हे सुद्धा अत्यावश्यक नाही। अशा केसेसमध्ये जी पीडित स्त्री असते तिची जी विश्वासार्ह साक्ष असते ही महत्त्वाची असते, त्याला इतर पुराव्याची पुष्टी असणंच अत्यावश्यक नाही। त्याचप्रमाणे अशा प्रकरणांकडे कोर्टाने संवेदनशीलपणे पाहणं गरजेचं आहे। आणि आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पीडितेच्या योनी मार्गावर किंवा योनीवर जखमा किंवा गंभीर जखमा असणं अत्यावश्यक नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या निर्णयांमध्ये आपलं मतप्रदर्शन करताना म्हटलेलं आहे। आणि ते निकष लक्षात घेऊन आपण छत्तीसगड कोर्टाचं जे निकाल आहे की वीर्यपात केवळ योनीवर लिंग ठेवून झालेला आहे, ह्या गोष्टीकडे जर बघितलं तर मात्र तो निकाल पूर्णपणे अनैतिक, असामाजिक आणि बेकायदेशीर असल्याचं आपल्याला जाणवेल किंवा लक्षात येतं। हाच निकाल मी आत्ता सांगितलेले निकष जर लक्षात घेऊन याचं जर पुन्हा तपासणी केली तर तो बलात्कारच आहे असं प्रथमदर्शनी दिसतं। परंतु ह्या केसमध्ये जर सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण गेलं आणि पुन्हा त्या संबंधाने ह्यावरच्या निकषांवर जर निकाल झाला तर तो निश्चितच बलात्कार आहे हे पुढे येईल असं निश्चितच वाटतं।